नमस्कार. आज आपण पुढच्या 2 श्लोकांचा परिचय करून घेऊ. या श्लोकाद्वारे मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे दैनंदिन जीवनात आपण आचरण केलं तर त्याचा खरा उपयोग आहे. आणि त्याकरता जीवनाकरिता श्रीमद भगवद्गीता या नावाचं एक छोटं पुस्तक पण मी लिहिलेलं आहे. त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. भगवंत सांगतात, सुख दुःख लाभ हानी जय पराजय हे सर्व समान माना, समान समजा. समान मानणं कठीण आहे, मला माहिती आहे, कारण सुख आपल्याला हवंसं वाटत असतं, पण दुःख मात्र कुणालाही नको असतं. म्हणून समान माना आणि सर्व कर्मे करा असं भगवंत सांगतात. आपल्या वाट्याला काय येईल हे त्या ब्रह्मदेवानी लिहूनच आपल्याला खरं म्हणजे खाली पाठवलेलं आहे. त्यामुळे जे आपल्या वाट्याला येईल ते एकाच समान मनानं उपभोगायचं आणि पुढं जायचं, हे आपल्याला करता आलं पाहिजे. सुख 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 म्हणून कितीही आपण आटापिटा केला तरी आपल्या पदरी दुःखच जास्त येतं. आणि सुख पचवायलाही ताकद लागते आणि दुःख पचवायलाही तितकीच ताकद लागते. दुःखाच्या बाबतीत तर असं सांगितलं जातं की लोक त्याच्यात वाहत जातात. सुख कमीच मिळतं त्यामुळे त्याचा फारसा प्रश्न येत नाही, पण दुःख जे येतं त्यात लोक वाहत जातात आणि म्हणून त्यांच्या वेळेला दुःखाला दुःख दुःखाला दुःख असं होत जातं. पण आमची कुंती मात्र फार वेगळी. तिचा विचार असा होता, भगवंतानी म्हणे तिला विचारलं की हे आते तुला काय देऊ मी. तर कुंतीने काय मागणं मागितलं. ती म्हटली, आमच्यावर दुःखाचे डोंगर कोसळू देत. का म्हणे, तर फक्त दुःखाच्याच अवस्थेत आपल्याला झाली तर भगवंतांची आठवण होते. बाकी एरवी आपण आईशारोमात जेव्हा लोळत असतो तेव्हा कधी ईश्वर आठवतो का आपल्याला, देव आठवतो आपल्याला, नाही. म्हणून कुंती म्हणे खरी शहाणी आहे की तिनं जे मागणं मागितलं ते ईश्वराच्या जवळ पोचता कसं येईल ह्याचा विचार करून मागितलं. पण म्हणून असं समजू नका की सुखही पचवणं सोपं असतं. एक छोटी गोष्ट सांगतो, मजेशीर गोष्ट आहे. एक मनुष्य होता, त्याला लॉटरीचं तिकीट काढायचा खूप छंद होता. कायम सारख्या लॉटरीचं तिकीट घ्यायचा आणि बक्षीस मात्र कधी लागायचं नाही. आता कालांतराने तो रिटायर झाला तरी त्याचा हा उपक्रम चालूच होता. मध्यंतरी त्याला एकदा हार्ट अटॅक येऊन गेला आणि मग डॉक्टरांनी सांगितलं, आता यांना जपलं पाहिजे बरं काय, नाहीतर यांच्या आयुष्याला धोका आहे. आणि बरोबर त्यानंतर त्यांना एकदा 50 लाख रुपयाची लॉटरी लागली. आता ते घरच्यांना प्रश्न पडला की ह्यांना सांगायचं कसं, एकदम सांगितलं तर आणि काही झालं तर. मग ते म्हटले, आपण असं करू, त्या डॉक्टरलाच बोलवू, तोच व्यवस्थित सांगेल. डॉक्टर म्हणले, ठीक आहे, काय हरकत नाही, काय अवघड काय त्याच्यात, मी करतो बरोबर ते. मग हे आपले निवांत लोळले होते त्यांच्या ह्याच्यावर, वामकुक्षी घेत होते थोडी. तर डॉक्टर त्यांना म्हटले की स्त्रीचं चरित्र आणि पुरुषाचं भाग्य हे कोणीच जाणत नाही. कदाचित तुमचं भाग्य उदयाला आलं असेल, कदाचित माझं भाग्य उदयाला आलं असेल. हा मनुष्य आपला निर्विकारपणे होय होय नाही नाही बर बर असं म्हणत होता. थोड्या वेळ डॉक्टर हळूहळू विषयाकडे यायला लागले आडवाटेनं. ते म्हणाले, अशी कल्पना करा की तुम्हाला मोठी लॉटरी लागलेली आहे, मग तुम्ही काय कराल. तो मनुष्य म्हटला, अहो मी इतके वर्ष लॉटरी खेळतोय, मला कधीही मोठं बक्षीस लागलेलं नाहीये, तर उगाच कशाला कल्पना करायची. नाही पण तुम्ही असं करा, एक घटकाभर धरून चला की तुम्हाला मोठी लॉटरी 50 लाखाची लॉटरी लागलेली आहे तुम्हाला, तर तुम्ही काय कराल. हे काही नाही, हे तितक्याच निर्विकारपणे म्हणाले, जर का मला 50 लाखाची लॉटरी लागली तर त्यातले निम्मे मी तुम्हालाच देऊन टाकेन.
आता हे ऐकल्याबरोबर म्हणे त्या डॉक्टरचंच हार्ट फेल झालं. कारण 25 लाख रुपये त्याला काही इमॅजिनच झाले नाही की आपल्याला मिळाले असं. सुखदुःखे समे कृत्वा, सुख आलं तरी हुळून जाऊ नका आणि दुःख झालं तरी टाहो फोडून रडू नका. जय पराजय, लाभ हानी ह्या सगळ्या द्वंद्व आहेत. एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. असं होत नाही की कधी आपला कायमच लाभ होत राहिला, असं होत नाही. कधीतरी हानीही होतेच, जातच आपल्याकडचं काहीतरी. कारण त्याशिवाय समतोल कसा राहणार ना. सगळंच तुम्हाला सगळं कायम मिळत राहिलं तर तुम्हाला त्याचं कौतुक पण वाटणार नाही. म्हणूनच बहुधा ईश्वराने ही सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि ह्यांना समान मानून जर का तुम्ही कर्म करत राहिलात तर तुम्ही पापाला प्राप्त होत नाही. कोणत्याही प्रकारचं पाप तुमच्या हातून घडत नाही असं भगवंतांचं सांगणं आहे. आता बघा, तुमच्या आयुष्यात तुम्ही प्रत्येक वेळा मी जे सांगतो त्याच्याकरता आयुष्यात डोकावून बघायचं आणि आपल्या आयुष्यात आपण काय करतो, ह्या अशा प्रसंगी आपण कसे वागतो, गीतेने जसं सांगितलंय तसे वागतो का, हे बघायचं आणि मग पुढे जायचं. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर् मा ते संगोस्त्व कर्मणी. गीतेतले जे महान श्लोक आहेत, हे वेचून काढायचं ठरलं तर जे श्लोक आहेत त्यातला हा एक श्लोक आहे आणि अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. कर्म करणं एवढाच तुझा अधिकार आहे. त्याच्यापासून मिळणाऱ्या फळावर तुझा अजिबात अधिकार नाहीये. कदाचन असा शब्दप्रयोग भगवंतांनी केलेला आहे. का सांगितलंय असं? तर कर्म केल्यावर त्याचं फळ तुला आपोआपच मिळणार आहे रे. तू त्याची कशाला काळजी करतो? तू कर्म केलंस आणि फळ दुसऱ्याला मिळालं असं घडतच नाही. म्हणून तू फक्त कर्माचा विचार कर, त्याच्या फळाचा अजिबात विचार करू नकोस. पण आपण बरोबर उलट करतो. मी हे काम केलं तर मला काय मिळेल ह्याचा पण आधी विचार करतो. आणि आजकालच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर मिळणारं जर का सायझेबल असेल, म्हणजे आपल्या अपेक्षेप्रमाणे असेल, तर आपण ते काम करायला तयार होतो. नाहीतर आपण सांगतो की नाही, मला नाही जमणार, मला वेळ नाही आहे, काही आपण कुठलंही कारण सांगून ते टाळतो. भगवंत म्हणतात तुम्ही असं करू नका. कर्तव्य भावनेनं कर्म करा. हे कर्म मी करणार, मला याचं फळ मिळो अथवा न मिळो. आणि असा जो करतो त्याला त्याचं खरोखरीच चांगलं आणि अतिशय गोमटं असं फळ मिळतं. आणि जो फळाच्या वर दृष्टी ठेवून कर्म करण्याचा प्रयत्न करतो त्याचं मात्र निराशा येते पदरी. आणि पुढं भगवंत सांगतात की मला कर्मही नको आणि त्याचं फळही नको, अशी भावना पण तू मनात ठेवू नकोस. कारण तसं तुला जमणार नाही. जोपर्यंत ही शरीर यात्रा तुला चालवायची आहे तोपर्यंत तुला कर्म हे केलंच पाहिजे. मग फळ टाकून ते जर का तू केलंस, फळात आसक्ती न ठेवता अनासक्त कर्म ज्याला म्हणतात तसं तू केलंस तर तुला निश्चितच फायदा होईल. इथं एक डॉक्टरचं उदाहरण दिलं जातं. आता डॉक्टर ही संज्ञा म्हणून वापरली आम्ही, हे पर्टिक्युलर डॉक्टर असं नाही. काय सांगतात, पेशंटचे नातेवाईक म्हणजे डॉक्टरकडे येतात, तर जो उत्तमातला उत्तम असतो त्याला म्हणतात की असं असं घरी आजारी आहेत, लवकर चाला, तुमची काय फी असेल ती आम्ही देऊ. हे डॉक्टर काय म्हणतात, अरे फीचं काय घेऊन बसलास, आधी ज्याला बरं वाटत नाही त्याला बरं करू, त्याचा काय आजार आहे ते आधी बघू, चल चल म्हणून तो लगेच निघतो. हा झाला उत्तम प्रतीचा करता. दुसरा जो असतो त्याच्याकडे जर का नातेवाईक गेले तर तो काय म्हणतो, मी येईन बघायला पण माझी 500 रुपये व्हिजिटिंग फी द्यावी लागेल. म्हणजे त्याला कर्मही करायचं असतं पण कर्माचं फळ काय पाहिजे
हेही तो सांगतो आणि त्यानुसारच तो यायला तयार होतो. हा झाला मध्यम प्रतीचा. आणि जो कनिष्ठ प्रतीचा असतो तो काय सांगतो, आधी इथं 1000 रुपये जमा करा, मग मी येईन. मग मी येस तोपर्यंत वाटेत त्याचं काही जरी बरं वाईट झालं तरी मला त्याची काही तोशिष नाही, माझी फी इथं आधी जमा करा. आता ह्यातलं कोणता करता व्हायचा, उत्तम करता व्हायचा का मध्यम करता व्हायचा का कनिष्ठ करता व्हायचा, हे ज्यानं त्यानं ठरवायचंय. मगाशी सांगितल्याप्रमाणे कर्म आपल्याला करावंच लागणार आहे. मग ते निष्कामतेनं, फळाची अपेक्षा न ठेवता, कर्तव्य भावनेनं असं जर का केलं तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होईल. यासाठी कर्मांचे 6 प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, कर्तव्य कर्म, आवश्यक कर्म, निषिद्ध कर्म आणि काम्य कर्म. यातली पहिली 2 प्रकारची जी कर्म आहेत ती जरूर करावीत. मधली जी 2 कर्म आहेत ती आपल्याला करावीच लागतात. आणि शेवटची जी 2 प्रकारची कर्म आहेत ती टाळावीत. कशी आहेत ही कर्म? नित्यकर्म. नित्यकर्म आपण रोज काय काय करावं? देवपूजा करावी, शुभंकरोती म्हणावं, देवळात जाऊन दर्शन घ्यावं, देवाच्या पाया पडावं, मोठ्या लोकांच्या पाया पडावं. ही जी कर्म आहेत ही रोज करावीत. काही स्तोत्र वाचावीत, काही आध्यात्मिक अभ्यासास उपयुक्त अशा पुस्तकांचं पठण करावं. याकरता थोडा वेळ हा रोज द्यावा. हे नित्य कर्म झालं. नैमित्तिक कर्म, यामध्ये श्राद्ध कर्म येतं, तीर्थयात्रा येतात, एखाद्या विशिष्ट देवाच्या उत्सवाकरता केलेली जी कर्म असतात ती कर्म येतात. ही त्या निमित्तानं करावीत. आता पुढची जी 2 आहेत, कर्तव्य कर्म आणि आवश्यक कर्म, ही आपल्याला करावीच लागतात. अर्थात कर्तव्य कर्म हे ठराविक मर्यादेपर्यंत आपण करतो, नंतर आपण त्याच्याकडे पाठ फिरवतो. आणि आवश्यक कर्म मात्र चालणं, बोलणं, हसणं, जेवणं, झोपणं हे करावंच लागतं. पुढची जी 2 कर्म आहेत ती मात्र अजिबात करू नयेत असं सांगतात. काम्य कर्म. काम्य कर्म म्हणजे देवाला नवस बोलणं, त्याच्याशी साटलोट करणं. तू माझ्यासाठी हे कर, मी तुझ्यासाठी हे करेन, नको. तुम्ही व्यापक दृष्टिकोनातून जर का नवस बोलला असाल तर ते चालेल. व्यापक हिताचा नवस म्हणतात त्याला, की जो समाजाच्या हिताकरता असतो. पण आपण तसा कधी बोलत नाही. आपण वैयक्तिक किंवा कुटुंबाच्या हिताकरताच नवस बोलतो. त्यामुळे हे कर्म करू नये. आणि शेवटचं जे कर्म आहे ते म्हणजे निषिद्ध कर्म. त्याच्या नावातच निषिद्ध आहे, हे ते करूच नये. चोरी, खून, मारामाऱ्या ह्यासारखी कर्म, याचं फक्त वाईटच फळ मिळतं. त्यावेळी जरी वाटलं की आपल्याला खूप काही मिळालं, ते टिकत नाही आणि नंतर ते आपल्याकडून निघून जातं. कारण त्या कर्माचा जो पाया आहे तोच वाईटावर उभारलेला असतो. म्हणून अशा प्रकारची कर्म अजिबात करू नयेत. तर हे कर्मांचे जे 6 प्रकार आहेत हे लक्षात घ्या. आणि ह्यातली पहिले 4 प्रकारची कर्म इथून पुढं गीतेच्या दृष्टिकोनातून करण्याचा अवश्य प्रयत्न करा. धन्यवाद.